1858 ते 1947 पर्यंत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तिन्ही देश ब्रिटिश भारत या नावाचा एकच देश होते। 1958 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया या कंपनीने हळूहळू भारताचा ताबा घेतला आणि ब्रिटिश सरकारने थेट कारभार हाती घेतला आणि त्यानंतर मग तिन्ही देशांचा मिळून एक ब्रिटिश भारत तयार झाला। पण 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांपासून आजाद झाला, म्हणजे स्वतंत्र झाला आणि आपल्या सोबतच पाकिस्तानला सुद्धा 15 ऑगस्ट 1947 रोजी कायद्याने स्वतंत्र मिळाले होते। पण ब्रिटिशांनी त्यांच्या हातून देश चालवण्याची जबाबदारी पाकिस्तानला 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानकडे दिली होती। त्यामुळे पाकिस्तान 14 ऑगस्ट 1947 रोजी आपला स्वतंत्र दिन साजरा करतो। बंगाली भाषिकांवर म्हणजेच बंगाली लोकांवर अन्याय सुरू झाला आणि त्यातूनच अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरू झाला आणि शेवटी 1971 मध्ये भारताच्या मदतीने पूर्व पाकिस्तानने म्हणजेच बांगलादेशने स्वतंत्र मिळवले। आता आपण भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांना कधी स्वातंत्र्य मिळालं हे तर बघितलं, पण फक्त स्वातंत्र्य मिळणं पुरेसं नव्हतं, कारण त्यानंतरही तीन देशांमध्ये फूट पडली। हे तीन देश वेगवेगळे झाले, ते कसं ते आता आपण जाणून घेऊ। सर्वात पहिले आपण जाणून घेऊ भारत, पाकिस्तान हे दोन देश वेगळे का झाले। ब्रिटिश भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्माची लोक जास्त प्रमाणात होती, पण जसं जसं स्वतंत्र जवळ येत गेलं तसं तसं मुस्लिम समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं। ते कसं, मुस्लिम समाजामध्ये भीती वाढू लागली की स्वातंत्र्यानंतर हिंदू बहुल भारतात त्यांचे हक्क टिकतील का। मग काय, त्यावेळेस मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लिम लीगने म्हटलं, आम्हाला एक वेगळं मुस्लिम राष्ट्र हवं जिथे आमचा धर्म, संस्कृती आणि ओळख सुरक्षित राहील। मग काय, ब्रिटिशांनी तडजोड म्हणून देशाची विभागणी केली, म्हणजेच तीन तुकडे केले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र बनले। मात्र यामध्ये लाखो लोक विस्थापित झाले, धर्माच्या नावावर भांडत राहिले, हजारो लोकांनी तर आपला जीव सुद्धा गमावला आणि त्यानंतर हे दोन देश वेगळे झाले। तर मित्रांनो, हा झाला भारत आणि पाकिस्तानचा विषय। तर आता मी तुम्हाला सांगतो पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळे का झाले। पाकिस्तानची भारतातून विभागणी झाल्यानंतर तो पूर्व म्हणजेच आजचा बांगलादेश आणि पश्चिम म्हणजेच आजचा पाकिस्तान या दोन भागात विभागला गेला। पूर्व पाकिस्तानात लोकसंख्या जास्त होती आणि तेथील लोकांची भाषा बंगाली होती, पण पाकिस्तान सरकारने उर्दू भाषेला राष्ट्रभाषा जाहीर केलं। त्यातूनच तिथं भाषिक वाद सुरू झाला आणि असंतोष वाढत गेला। 1970 मध्ये निवडणुकीत शेख मुजीब उर रहमान यांना स्पष्ट बहुमत मिळालं, तरी पण त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं। त्यातूनच बंडलाडा सुरू झाला आणि शेवटी 1971 मध्ये भारताच्या मदतीने बांगलादेश पाकिस्तानातून आजाद झाला। तिन्ही देश एकाच मातीत जन्मले, पण भाषा, धर्म आणि राजकारण या तीन गोष्टींनी त्यांना वेगळं केलं। स्वातंत्र्य मिळालं खरं, पण त्यासाठी तिन्ही देशांना खूप मोठी किंमत मोजावी लागली, रक्तविस्थापन आणि वेदना। भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन देश वेगळे झाले त्याचं कारण म्हणजे धर्म, भाषा आणि राजकारण। पण भारतात आज काही असं घडतंय का? या विषयावर तुमचं मत काय आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।